जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेरकर नागरिक ट्रॅफिकमुळे त्रस्त। संगमनेर शहर सध्या वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात सापडला आहे। शहरातील मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, प्रवासी व नागरिक त्रस्त होत आहेत। वाहतूक पोलिसांनी, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। संगमनेर शहरामध्ये सध्या रहदारीचा प्रश्न इतका अवघड होऊन बसलेला आहे। या गणपतीजवळ झालेल्या तिन्ही पण मंगल कार्यालय आणि यांच्याकडे पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था नसल्या कारणाने हे सगळे लोक रोडवर गाड्या लावतात। त्याच्यामुळं संगमनेर शहरामध्ये बायपास हा चांगल्या पद्धतीचा केला पाहिजे। एक समनापूर जो बायपास झाला पाहिजे किंवा तो आपण गणपतीच्या पुढून जे चौपदरीवरून जो रस्ता काढला आहे वाघापूर खराडीवरून, तो रस्ता चौपदरीकरण जर केलं, मोठ्या वाहनांना तिकडे जाण्याची सोय केली, ते संगमनेर शहरामध्ये जी आहे लोकांना आज लग्न सरायची इतकी मोठी चीज असताना लोकांना अर्धा एक तास लटकून राहावं लागतं। लोक तळतळ करतात की मग काय या रस्त्याचं नियोजन कोण करणार। म्हणून मला बांधकाम विभागाला आणि PWDला यांना सगळ्यांना विनंती करायची आहे की लोकांचा तळतळाट घेऊ नका, तुम्ही नियोजन करा, हे रस्ते एकदा बाहेरून करा किंवा इथं रहदारीचा विषय आता इथं बघा, ट्रॉफिकवाल्यांना सुद्धा लोक जुळवत नाही। एक गाडी आडवी झाली का पूर्ण रस्ता जाम होऊन जातो। याची कुठेतरी दखल इथल्या सत्ताधाऱ्यांनी पण आणि इथल्या आमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मी कळवणार आहे की संगमनेर शहराची तळतळाट हे कुणीतरी भाग घेऊन हा रस्ता मोठा कसा करता, त्यांच्या चौफुल्या कशा मोठ्या करता येतील आणि बाहेरून रस्ता जर जड वाहनांना कधी केला तर निश्चितच संगमनेर शहराची जे लोकांची जी तळतळाट आहे, जे लोकांना जो त्रास होतो आहे हा तुरंत कायमस्वरूपी संपेल। ही 332 सर्कलवर मी दररोज बघतोय, दररोज एक तास लोक तासानं तास लटकून राहतात। काही मुलं बाळं राहतात। आज उन्हाळ्यात इतक्या कडक उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये त्या लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, ते मुलं रडत राहतात गाड्यात। ते बघितल्यानंतर थोडीशी तळतळाट होती तर मग सत्ताधाऱ्याने कमीत कमी याचं नियोजन केलं पाहिजे, बांधकाम विभागाने नियोजन केलं पाहिजे। अन्यथा मला पण माझ्या सामाजिक कामाच्या माध्यमातून सगळ्या संस्था घेऊन आणि मी रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। याची दखल त्या दोघांनी घ्यावी अशी मी त्यांना कळण्याची विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।